मंडळी नमस्कार. आपणा सर्वांना या दीप उत्सवाच्या अर्थात दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आजच्या या भागामध्ये मी आपणा सर्वांसाठी दीपावलीच्या या कालावधीतील प्रत्येक दिवसाचं महत्त्व आणि आजची परिस्थिती, त्यामधून अर्थबोध काय घ्यायचा हे आपल्यासाठी मी सांगणार आहे. मंडळी, दीपावलीची सुरुवात कालपासून झालेली आहे. काल वसुबारस होती. वसुबारस म्हणजे मातेची आणि लेकराची पूजा करणं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाय आणि वासरू याला खूप सारं महत्त्व आहे मंडळी. आणि आपली भारतीय संस्कृती जी आहे ती पशु पक्ष्यांची पूजा करणारी संस्कृती आहे. म्हणून आपण वसुबारसला गाय आणि वासरांची पूजा करतो. त्यानंतरचा दुसरा दिवस येतो तो आहे धनत्रयोदशी. धन म्हणजे संपत्ती, पैसा, सोना, चांदी आणि मग संपत्तीमध्ये जमीन जुमला असेल, ह्या सगळी गोष्टी येतात. धनाचं पूजन आपल्याला या दिवशी करायचं असतं. मी असं मानतो की आपल्या मानवी आयुष्यामध्ये ज्या अनमोल आणि ज्या उपयोगाच्या गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी संपत्ती आहेत, ते आपल्यासाठी धन आहे. म्हणून धनत्रयोदशीला आपण या सर्व अनमोल आणि आपल्यासाठी महत्त्वाच्या गोष्टीचं पूजन करायला पाहिजे. मग त्यामध्ये वेळ आली, मग ज्ञान आलं, आपली माणसं देखील आली आणि सर्वात महत्त्वाचं ग्रंथसंपदा. त्या आजच्या दिवशी पूजन आपण नक्कीच करायला पाहिजे. ज्ञानाचं पूजन आपण करायला पाहिजे. मागच्या एका भागामध्ये मी असं सांगितलं होतं की वाचन न केल्यामुळे माणसं वेडावल्यासारखी वागायला लागलेली आहे. म्हणून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न, ज्ञान संग्रह करण्याचा प्रयत्न आपण आजच्या दिवसापासून सुरुवात करायला काहीच हरकत नाही, असं विज्ञानवाद सांगतो. आपण अंधश्रद्धा पाळायच्या का? नाही पाळायच्या. परंतु जिथे श्रद्धा आहे त्या गोष्टीचं पालन आपण जरूर केलं पाहिजे आणि ते प्रत्येकानं केलं पाहिजे. पुढच्या पिढीला देखील ते आपण सांगितलं पाहिजे. मंडळी, आता तिसरा जो दिवस आहे दीपावलीमधला तो आहे नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान, ठीक आहे. आणि त्या दिवशी असं म्हटलं जातं श्रीकृष्ण भगवानांनी नरकासुराचा वध केला होता प्राचीन काळामध्ये. ते झालं की नाही तिकडे आपल्याला जायचं नाही, परंतु त्यामधला सारांश असा आहे, मग तिचा अर्थ असा आहे की वाईट गोष्टीचं पतन, वाईट गोष्टीचं हनन करणारा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. मग मंडळी, प्रश्न असा निर्माण होतो, आता नरकासुराचा वध करण्याचा प्रसंग येणार आहे का? नाही ना. मग त्या दिवशी आपण अगदी पहाटे अभ्यंग स्नान करतो, बहीण भावाला आंघोळ घालते छानपैकी आणि अगदी नंतर स्नान वगैरे झाल्यानंतर सकाळी नाश्त्याला तयार झालेलं असतं. लाडू असतील, करंज्या असतील, अगदी वेगवेगळे पदार्थ, भरगच्च असं ताट आपल्या समोर आलेलं असतं. पण मंडळी, आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे सध्याच्या पिढीसमोर, संपूर्ण जगभरामध्ये बीपी आणि शुगर चे सर्व लोक गिऱ्हाईक झालेले आहेत.
सर्वांना बीपी आणि शुगरने ग्रासून टाकलेलं आहे, त्रस्त केलेलं आहे. मी आता असं म्हटलं की श्रीकृष्ण परमात्मा यांनी नरकासुराचा वध केला आणि नरकासुराचा वध याचा अर्थ असा की वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टीचा विजय. मंडळी, आपण असं पाहतो, आपण 21व्या शतकामध्ये आहोत. असं जरी असलं, सगळीकडे विज्ञानवाद आहे, सगळीकडे सगळ्या सेवा आणि सुविधा आहेत. मी त्याचा मतितार्थ तुम्हाला सांगेन की याचा अर्थबोध काय घ्यायचा. आपण आपल्या सभोवताली एवढे नरकासुर आहेत की त्याचा वध कसा करायचा, कुणी करायचा, हा प्रश्न आहे. आपली आपली म्हणणारी माणसं देखील नरकासुरापेक्षाही भयानक आपल्याच माणसाच्या नरडीचा घोट घेतात. तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो की श्रीकृष्ण परमात्मा आज असायला पाहिजे होते. कदाचित ह्या सर्व नरकासुरांचा वध करण्यामध्ये त्यांना वैयक्तिक स्वतःच्या कामासाठी देखील वेळ मिळाला नसता. एवढे नरकासुराचे वध श्रीकृष्ण भगवान यांना करावे लागले असते. मंडळी, एवढ्या भयानक समस्या आपल्या सभोवताली आहेत. आतंकवाद आहे आपल्या घराघरामध्ये, आपल्या घराच्या शेजारी कुठं आतंकवादी बसलेला आहे, लपून बसलाय, हे कुणाला येत किंचित देखील माहित होत नाही. कुठेतरी बॉम्बस्फोट होतो, कुठेतरी हत्या केल्या जातात, कुठेतरी विनयभंग केला जातो, छेडछाड केली जाते. हे महापाप जे डोक्यात जाऊन बसतं ना मंडळी, तेव्हा माणसाचा नरकासूर तयार होतो. चांगले गलेलठ्ठ पगार असणारी मंडळी, चांगले गलेलठ्ठ पगार असणारे नोकर वर्ग भ्रष्टाचार करायला जेव्हा प्रवृत्त होतात ना, ती प्रवृत्ती म्हणजे नरकासूर. मंडळी, ह्या सर्व गोष्टी आपले म्हणत म्हणत निवडून जाणारे राजकारणी जेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचा बळी देतात ना, त्यांच्या डोक्यातला तो निर्माण झालेला नरकासूर, हा नरकासूर कोण संपवणार आहे? श्रीकृष्ण भगवान यांनी अवतार घ्यावा हा काळ मंडळी सध्या नाहीये. क्षणाक्षणाला माणूस खोटं बोलतो. मंडळी, त्यानंतरचा जो उत्सवातला महत्वाचा दिवस आहे तो आहे लक्ष्मीपूजन. मंडळी, लक्ष्मीपूजन ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अनिवार्य गोष्ट आहे. लक्ष्मी, आपण त्या दिवशी किरसुनीचं पूजन करतो. किरसुनी काय करते मंडळी? ती स्वच्छतेचं काम करते. त्या पाठीमागे विज्ञान आहे. मंडळी, आपल्या काही अशा परंपरा आहेत त्या पाठीमागे विज्ञान दडलेलं आहे. मग आपल्या परिसरातली स्वच्छता या दरम्यानच्या काळामध्ये आपण केली पाहिजे, असा त्यामधून मतितार्थ होतो. किरसुनीला त्या दिवशी लक्ष्मी असं म्हटलं जातं. लक्ष्मी जे आपल्याकडे आहे, जे आपल्याकडे नाही, त्यावर नाराज व्हायचं काहीच कारण नाही. काही लोक खूप सारे लक्ष्मीच्या समोर खूप सारं सोनं असेल, धन दौलत असेल, पैसे असतील, हे सगळं ठेवतात आणि त्याची पूजा करतात. जे विज्ञानवादी आणि अभ्यास करणारे लोक आहेत ते ग्रंथाची पूजा त्या दिवशी करतात. जे आपल्याला सुख समाधान देणारी साधनं आहेत त्याचा अर्थ लक्ष्मी असा होतो. मंडळी, आपल्या सुखा समाधानामध्ये जे वाटेकरी आहेत त्या सर्व वस्तू, मग भौतिक वस्तूपासून ते व्यक्तीपर्यंत सर्वांचं पूजन त्या दिवशी आपण जरूर केलं पाहिजे. हा त्यातला मतिता अर्थ आहे. मग
त्या लक्ष्मीमध्ये आपली पत्नी असेल, आपली मुलं असतील, तेही आपल्यासाठी संपत्ती आहे. आपल्या विचार, आपल्या मनात येणारे विचारांचं देखील पूजन आपण त्या दिवशी केलं पाहिजे. एकमेकांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत, चांगलं बोललं पाहिजे. इतरांचे जर आपल्याकडे काही देणं पाणी असेल तर या काळामध्ये जरूर नक्कीच आपण त्याचं देणं पाणी त्याला दिलं पाहिजे. तो परतावा आपण त्याला केला पाहिजे. या काळामध्ये गरजवंताला मदत ही जरूर करावी. आपली जी ऐपत असेल, ज्या परिस्थितीनुसार आपण असू, थोडा का होईना खारीचा वाटा आपण इतराच्या आनंदामध्ये सहभागी जर होता आलं ना मंडळी, तर त्याच्यासारखा आनंदाचा क्षण मोठा नाहीये. आनंदाचे जे काही गोष्टी आहेत, आनंद प्राप्त करून देणाऱ्या, मी शेवटी तुम्हाला जेव्हा मी शेवटाकडे जाईल तेव्हा मी जरूर तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतरचा जो पुढचा दिवस आहे तो आहे बलिप्रतिपदा, अर्थात पाडवा. बलिप्रतिपदा हा आपल्या पोशिंद्याचा अर्थात शेतकऱ्याचा गौरव करणारा दिवस आहे. शेतकरी त्याच्या अन्नधान्याचं, त्याच्या पीक पाण्याचं नियोजन, एकत्रीकरण या दरम्यान करत असतो. आणि म्हणून शेतकऱ्याची पूजा, जो पोशिंदा आहे त्याचे उपकार परत फेडण्याचा हा दिवस. पथभ्रष्ट झालेल्या या समाजाला सावरण्यासाठी कदाचित श्रीकृष्ण भगवान परमात्मा यांची देखील शक्ती कमी पडावी एवढे ताकदवान कशाने? पैशाने, संपत्तीने. हा पैसा आणि संपत्ती कोणती? लांडीडपाडी करून मिळवलेला, भ्रष्ट वागून मिळवलेला, खोटं वागून मिळवलेला, खोट्या सह्या करून मिळवलेला, कुणाची तरी लुबाडणूक करून मिळवलेला हा पैसा मंडळी. आणि मग याबरोबर काय झालंय माहितीये का? या अतोनात जे मोक्कार संपत्ती ह्या लोकांकडे गोळा झाली, त्याच्या पाठीमागे बीपी आणि शुगर यांनी हळुवारपणे त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या मनामध्ये पाऊल टाकलं. आणि मग या रूपाने त्यांना खूप वेदना आणि खूप त्रास सुरू होत आहेत. मंडळी, बीपी आणि शुगर हे सध्याच्या समाजातले सगळ्यात मोठे नरकासूर आहेत. ह्या भ्रष्टाचारासोबतच इतर वाईट गोष्टी सोबतच हे आजार देखील, या आजारावर काम करणं, त्यावर विजय मिळवणं, आपल्या राहणीमानामध्ये, आपल्या दैनंदिनीमध्ये, आपल्या आहार नियोजनामध्ये आपण बदल करून घेणं हीच आपल्यासाठी खूप अभ्यंग स्नानाची, खूप म्हणजे ज्याला म्हणतो आपण दिवाळीचं जे आहे, दिवाळीसाठीची खूप आपल्याला याची गरज आहे. मी जरूर सांगेन की शेतकऱ्याच्या आनंदात जरी तुम्हाला नाही वाटेकरी होता आलं ना, त्यांच्या आनंदात नाही जर सहभागी होता आलं ना, त्यांचं वाटोळं नक्कीच करू नका. खूप शाप लागतील. कारण आपण भोवताली पाहतो, शेतकऱ्यांनी जर संप केला ना मंडळी, तर ह्या जगाचं वाटोळं होऊन जाईल. कारण दैनंदिन सर्व आहार जो आहे, अन्नधान्य, ते शेतकऱ्याच्या हातातून आपल्याला येतं. आणि शेतकरी एवढा दानतवाला आहे की तो कधीच विचार करत नाही. आणि आपण शेतकऱ्याला देताना खूप विचार करतो. अगदी सरकार, अगदी प्रतिनिधी, अगदी हे सर्व संबंधित मंत्री, संत्री, सर्व लोक, कुणाच्या उपकारामुळे तुम्ही झालात?
फक्त तुमचं जे राज्य सुरू आहे ना, फक्त शेतकरी आंदोलन करत नाही म्हणून. संदर्भ आपल्या समोर आहेत मंडळी. आपण खूप जाणकार आहात, आपण बुद्धिमान आहात. आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून शेतकऱ्याला किती त्रास होऊ द्या, तो कधीच आंदोलन करणार नाही, तो कधीच नाराज होणार नाही. उलट तो स्वतःचं जीवन संपवून टाकीन, आत्महत्या करेल. आणि हे आत्महत्येचं भांडवल देखील कोण करतंय मंडळी? हे मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक जे आहेत. कदाचित ती म्हण देखील त्यामुळेच पडली असेल. म्हणून एवढंच आपल्या सर्वांना सांगणं आहे की आपण सर्वजण शेतकऱ्याची लेकरं आहोत. शेतकऱ्याचं आयुष्य आपण जवळून पाहतो आहोत. शेतकऱ्यावर खूप प्रेम केलं पाहिजे, त्याला भरीव मदत दिली पाहिजे. मागणी करण्याची गरज काय, त्याचा सर्वे करण्याची गरज काय, त्याला भरभरून मदत दिली पाहिजे. ती काळाची गरज आहे. तेव्हा मंडळी, बलिप्रतिपदा, पाडवा म्हणजे देण्याचा दिवस. मंडळी, मी तर असं म्हणेन की जे दुर्बल आहेत, ज्यांच्यात ताकद नाही, क्षमता नाही, त्यांना सबलांनी करण्यात मदत करण्याचा दिवस. मदत ही उपकाराची भाषा मदतीमध्ये कधीच नसते. ती न परतावा या तत्वावर केलेली ती मदत असते. असा तो पाडवा. आणि त्यानंतर आपल्या सर्वांचा आवडता दिवाळीतला जो दिवस आहे तो आहे भाऊबीज. भाऊबीज म्हणजे बहिणीने भावाला ओवाळण्याचा दिवस. बहिणीने भावाला मिष्टान्न, इच्छा भोजन खाऊ घालण्याचा दिवस. आपल्या हाताने घास भरवण्याचा दिवस. मंडळी, की त्यामध्ये करदोरा बांधण्याची प्रथा आहे. आता ती प्रथा आपण कितपत पाळतो तो वेगळा प्रश्न आहे. मात्र त्या पाठीमागे संस्काराचा एक विषय असा आहे की माझ्या भावाची तब्येत कशी आहे याचा चौकशी करण्याचा दिवस तो आहे. कमरेचा करदोरा जर खूप ढिला झालेला असेल भावाच्या, तर बहीण म्हणते, भाऊराया खूप वांगळ झाला सर. तेव्हा तिथं बहिणीचं प्रेम आपल्याला दिसून येतं. तो प्रेम, ती काळजी व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे भाऊबीज. आणि मग त्या दिवशी जर करदोरा, बहीण तिच्या हाताने करदोरा दुसरा बांधते आणि जुना करदोरा तोडून टाकते. तो करदोरा जर खूपच आवळत असेल, कमरेला दाटत असेल, करदोरा कमरेला जर खूप दाटला तर बहीण खुश होते. बहीण म्हणते, देवा असंच पुढचंही वर्ष जाऊ दे माझ्या भावाला. ती असते बहीण मंडळी. आणि तो त्याच्या बदल्यामध्ये भाऊ देखील उतराई व्हायला विसरत नाही बरं का मंडळी. बहिणीच्या प्रेमातून तो उतराई जरूर होतो आणि तिला मागेल ते. खरं तर मागण्याची गरज नसते, तिला मग तिची बोळवण केली जाते. आता बोळवण काय आहे हेच नव्या पिढीला माहीत नाही, म्हणून मुद्दाम मी काही शब्द प्रयोग केलेत. बहिणीची भावाने बोळवण करायची असते. मग तिला साडी, चोळी, तिला एखादा दागिना, अगदी एखादी भेट वस्तू. आणि मग ती बहीण त्या दिवशी खूप खुश होते, आनंदी होते. ती वर्षभरातलं सगळं दुःख आहे ना, ते सगळं भाऊबीजेच्या दिवशी विसरून जाते. खरं तर भाऊबीज हा असा सण आहे, काही मागणं असेल, काही दुःख असेल, काही त्रास असेल,
काही व्याधी असेल ती सांगण्याचा तो दिवस आहे, भावाला सांगण्याचा तो दिवस आहे. मंडळी, आतापर्यंत जे मी सांगितलं ते झाले दिवाळी महोत्सवातील महत्वाचे दिवस आणि त्या सर्व दिवसाच्या अनुषंगाने आपल्यासाठी मंडळी. आता मी असं सांगेन की हॅपीनेस हार्मोन्स याबद्दल या सण आणि उत्सवाच्या दरम्यान की आपल्याला जो आनंद मिळतो वातावरणामुळे असेल, सगळ्या आपल्या सण उत्सवाच्या दरम्यान ते प्रसन्न वातावरण असतं, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये, आपल्या मेंदूमध्ये, आपल्या सर्व रक्तवाहिन्यामध्ये एक आनंदाचं, उत्साहाचं वातावरण तयार होतं. त्यानुसार आनंद देणारं जे रसायन आहे त्याला हॅपी हार्मोन्स असं मानसशास्त्रामध्ये म्हटलं जातं. आणि त्यासाठी आपल्याला हे सण आणि उत्सव साजरे करायचे असतात. आणि हे करत असताना आपण सर्व आपल्या लोकांना एकत्र जमवायचं असतं, आनंद घेण्यासाठी, आनंद देण्यासाठी, आनंदाचं आदान प्रदान करण्याचा हा महोत्सव असतो. प्राचीन काळामध्ये मामा यायचा आपल्या सर्व भाचे मंडळींना गावाकडे घेऊन जायचं. कशासाठी? दिवाळी सणासाठी. आणि मग त्यांना त्यांची खरेदी असेल, फटाके असतील, सगळं हौस मौस करण्याच्या वस्तू आहेत, कपडे लत्ते आहेत, अत्तर आहे. आता परफ्यूम आला म्हणजे पूर्वी अत्तराचं एक कापसाच्या ह्याच्यामध्ये, कापसाच्या दूध मध्ये कापसाचा एक छोटासा गोळा आपण कानात टाकायचा. ते त्याच्यानुसार प्रसन्न वातावरण व्हायचं. त्यानुसार मग हॅपी हार्मोन्स, हॅपीनेस हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये, आपल्या पूर्वजांच्या शरीरामध्ये ते तयार व्हायचे. उत्साहाचं वातावरण तयार व्हायचं आणि सर्वांना एकत्र करून करंज्या, लाडू, चकली, गोडधोड जे आहे ते सर्व बनवलं जातं आणि मग ते सोबत मिळून केलं जातं ते. परंतु मंडळी, आज एवढा स्वार्थ बोकाळलेला आहे ना, स्वतःच्या पलीकडे लोकांना काहीच दिसत नाही. ज्या समाजाने, त्या जन्मदात्यांनी आपल्याला जन्म दिला, आपल्याला लहानच मोठं केलं, त्याच आई वडिलांची काळजी घेत नाही तो, तर मग समाजाची भाषा काय करताय? मोठमोठाली भाषणं ठोकून घरी आल्यानंतर त्या आई वडिलांना त्रास देणारी मंडळी देखील मी पाहिले. म्हणून पूर्वीचं मामाचं गाव पुन्हा जिवंत होईल का? होऊ शकते. ते आपल्या हातात आहे. आपण सर्वांनी मिळून इतरांना नावं ठेवण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करा ना. भाचा कितीही मोठा झाला, तो कलेक्टर होत्या, तो मामासाठी लहानच आहे बर का. तो किती साहेब मोठा जरी झालेला असला ना तरी त्याला फोन करा. सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याला फोन करा, बाळा येतोस का? अरे आलं पाहिजे. मामाच्या गावात 2 दिवस राहा, तुला कपडे घे. भले त्याला कपड्याचा ढीक त्याच्याकडे असेल, दररोज एक नवीन ड्रेस तो खरेदी करण्याची ताकद बाळगून असेल, तरी सुद्धा मामाचा ड्रेस, मामाचे कपडे मामाचेच असतात बरं का. आणि आपल्या बहिणींची सुद्धा आपण काळजी घेतो. दुर्बलांना सबलांनी सहकार्य करण्याचा हा उत्सव आहे. प्रकाशाचा हा उत्सव
महोत्सव आहे. थॉमस एडिसनचं एक वाक्य मला इथं आठवतं. प्रयत्न सोडू नका. 1000 वेळेस प्रयत्न करावे लागतील, मात्र त्यामध्ये खंड नाही जर पडू दिला ना, तर यश प्रकाशाच्या स्वरूपात ते आपल्या पदरात पडणार. कारण बल्बचा शोध, विजेचा बल्ब आहे ना, त्याचा शोध त्याने लावला. त्याला 1000दा प्रयत्न त्याचे सक्सेस झाले नाही, मात्र एक वेळ अशी आली, प्रकाशाची निर्मिती. प्रकाश जो आपल्याला दिसतो ना, विद्युत बल्ब, त्याची निर्मिती थॉमस एडिसन. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. आयुष्य एवढंच आहे आपल्याला. कदाचित पुढची दिवाळी आपण पाहू की नाही पाहू, तुम्ही म्हणाल हे नकारात्मक बोलतात. नाही म्हणजे हे वास्तविक. आपण असं म्हटलं पाहिजे, सकाळी उठल्यानंतर, तेव्हा खूप तुझे उपकार आहे, आजचा सूर्योदय मला दाखवला. आणि मग आजच्या दिवसभरामध्ये मी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, चांगले संकल्प केले पाहिजे. म्हणून संकल्प करण्याचा हा महोत्सव आहे. चांगलं उत्साहाचं वातावरण इतरांच्या देखील जीवनामध्ये थोडस का होईना उत्साहाचं वातावरण घडवण्याचा हा दिवस. इतरांना सर्व काही देऊ नका, मात्र तुमच्या घासातला जो आता शिल्लक राहणार आहे, तो थोडासा, जो वंचित आहे, ते दुर्बल आहे, ते झोपडपट्टीत राहतात, त्यांच्या जीवनात, त्यांच्या ताटामध्ये थोडासा त्यातला घास टाकून तर पहा, त्यांना भरवून तर पहा. तुमची दिवाळी खूप आनंदाची जाईल. आणि हॅपीनेस हार्मोन्स जे आपण म्हणतो ना, शरीरात निर्माण होतात. अगदी विज्ञानाला देखील चॅलेंज केलेलं आहे मंडळी. सगळ्या प्रकारची गोळ्या औषध तयार आहे औषधाच्या दुकानात, मात्र आनंद निर्माण करणारी गोळी, आनंद निर्माण करणारे औषध, इंजेक्शन आणखी वैज्ञानिकाला, तुमच्या डॉक्टरला तयार करता आलेलं नाही. तो स्वतःच्या आनंदाचा डॉक्टर आपण. म्हणून अशा उत्साहाच्या वातावरणात आपण सर्वांना सहभागी करून घेऊया. आणि शेवटी जाता जाता माझ्या चॅनलचे सदस्य मात्र जरूर, माझ्या चॅनलला आजच्या भाषेत सांगायचं जर नसतं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. जीवनाचा सिद्धांत जो आहे तो सांगणार माझं चॅनल. कुणाला नकारात्मक विचार मनात येत असतील, त्याला सकारात्मकतेकडे घेऊन जाणारे माझे व्हिडिओ असतात. म्हणून आपण सर्वांनी, ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहे, त्यांचे खूप खूप धन्यवाद आहे. मनापासून त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि जे सदस्य झाले नाही, त्यांनी सबस्क्राईब केलं नाही, ते मात्र सबस्क्राईब जरूर करतील ही अपेक्षा आहे. आणि मी डॉक्टर श्रीधर आढाव आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये या दीपावली महोत्सवामध्ये आनंददायी प्रकाश याचं आगमन आपल्या जीवनामध्ये हो, खूप आपल्याला सुख समृद्धी प्राप्त हो, सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार, धन्यवाद.